आता तरी सांग काय, ऑफिस पण आलं जवळ. ऍक्च्युली नाही नाही, मी रिक्षात सांगणार होतो, पण तो रिक्षावाला एवढं बडबड करत होता की मला काय बोलताच नाही आलं. एक मिनिट. हे काय? घे तर. हे बघ, आणि पटकन रिॲक्ट नको होस. मी आधी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घे, मग बोलू आपण. ओके? एवढे सगळे पैसे तुझ्याकडे कुठून आले? माझ्याकडे ऍक्च्युली माझ्या लग्नासाठी काही पैसे साठवत होतो मी, तेच आहेत. सी, इतक्यात मी काही लग्न करणार नाहीये, अजून तर मुलीचाच पत्ता नाहीये. सो मला असं वाटलं की माझ्याकडे नुसतेच पडून राहणार त्यापेक्षा तुला आता ह्याची जास्त गरज आहे. तुला थोडी मदत होईल नेहा, आणि तुझ्याकडे पैसे आल्यावर दे ना मला परत. हवं तर व्याजा सकट दे. आय एम ओके. काय बघतेस? माझं काही चुकलं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय डिडंट मीन टू ऑफेंड यू. नाही नाही, तुझं काही चुकलं नाहीये. आतापर्यंत सगळे एकटीने सावरायची सांभाळायची सवय झालीये मला. असं कोणीतरी हक्काने काहीच केलेलं नाहीये रे माझ्यासाठी. परीच्या वेळेला माझं बाळणपण, तिचं आजारपण, देणेकरांना तोंड देणं, हे सगळं मी एकटीच फेस करत आली. तसे काका काकू असतात नेहमी, पण त्यांची वय झाली आता, त्यांनाही नाही झेपत रे हे सगळं. या शादीनं बिथरून जायला व्हायचं रे. खूप खूप घाबरायचे, पण आता सगळं सवयीचं झालं. कुणीतरी आपल्याला मदत करू शकतो हा विचार मनात येणं पण विसरून गेले होते मी. तुझ्या बोलण्याने खूप बरं वाटलं मला. पण मला खरंच हे पैसे नको यश, हे तू ठेव. तू हे पैसे तुझ्या लग्नासाठी ठेवलेत ना. मग तुझ्या आयुष्यात जी कोण येईल ना, तिचा हक्क या पैशाने. तिची काही स्वप्न असतीलच ना, तिच्या आनंदाचा विचार तू केला पाहिजे यश. खरंय, आयुष्यात जी आहे तिचा विचार केलाच पाहिजे. म्हणजे अख्खा माझ्या आयुष्यात परी आहे ना, तिच्या आनंदाचा विचार मला केलाच पाहिजे. आता तरी घेशील पैसे? तू परीसाठी एवढा विचार करतोय ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. हे घे, उगाच आपल्या मैत्रीमध्ये पैसे आणू नकोस प्लीज. ठेव, चल, आणि उशीर होतो. अरे काय, चल ना, उशीर होतोय. मी मैत्रीत पैसे नको म्हणून सांगितलं, सोबत नको म्हणून नाही. चल. पण काय रे, या एवढ्या पैशानी बायकोसाठी काय गिफ्ट घेणार आहेस? तूच सांग. म्हणजे मुलींना काय आवडतं तुला जास्त चांगलं माहिती आहे. तसं प्लॅनिंग करेन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. Yes, come in.
या काय घेतली का डबेवालीने मदत? नाही. अरे मी म्हणलं होतं तुला ती घेणारच नाही मदत. जाम स्वाभिमानी आहे रे ती. स्वाभिमानी तर आहेच ती, पण मैत्रीत पैसे नको आणू असं म्हणाल. मैत्री यानी दोस्ती. हे यश, दोस्ती ही तो प्यार होती है. हे यश, कुछ कुछ होता है तुम नहीं समझोगे. यानी दोस्ती यानी प्यार. नको बोलत जाऊ रे समीर तिच्याबद्दल असं. यार आपलं लाईफ ना खूप सॉर्टेड आहे, सिरियसली. तिचं तसं नाहीये. त्या लहान मुलीची जबाबदारी आहे तिच्यावर. जॉब करून घर सांभाळत असते ती. त्यात सतत देणेकरी टॉर्चर करतच असतात तिला, आणि हे सगळं कमी होतं तर एक घराचा नवीन प्रश्न उभा राहिलाय. दिस मस्ट बी ऑल टू डिफिकल्ट फॉर अ डूड. आणि इतके सगळे प्रॉब्लेम असूनही कधी चेहऱ्यावर टेन्शन दिसत नाही तिच्या. आयुष्यात प्रत्येकाला चांगलं जगण्याचा, आनंदी राहण्याचा हक्क आहे समीर, आणि नेहाला तर आहेच आहे. खरंच खूप चांगली मुलगी आहे यार ती. असं काय बघतोस माझ्याकडे? यश, मी विचार करतोय की आता ह्या क्षणी या सिच्युएशनला मी तुला काय मदत करू मला सांग. फक्त एवढंच कर की त्या घारतोंडेला विचार नेहाच्या ऍडव्हान्स सॅलरीचं काय होत आहे. मी लगेच करतो. घारतोंडे ताबडतोब आत या. अजून झालं नाही? मे कमिन सर. या. काय झालं सर? घारतोंडे, नेहा कामतच्या ऍडव्हान्स सॅलरीचं काय झालं? हा सर, ते मी वगैरे काही मला सांगू नका. पैसे नेहा कामतच्या अकाउंटलाच ट्रान्सफर व्हायला हवेत, कळलं? मला मागच्या वेळेसारखा गोंधळ नकोय. हो सर, मी अकाउंट डिपार्टमेंटशी बोलून घेतो सर. ज्यांच्याशी बोलायचं ते तुम्ही बोला, मला रिझल्ट हवाय. ओके ओके सर. या तुम्ही. हॅलो मॅडम, मला खूप प्रेशराईज केलं जाते. म्हणजे मला नक्की काय करू काही समजत नाहीये मॅडम. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही काहीतरी करा. गारतोंडे, काय झालंय? मला समजेल अशा भाषेत बोला जरा. मॅडम, त्या नेहा कामतला ऍडव्हान्स सॅलरी द्या म्हणून तुमचा पुतण्या माझ्या मागे लागलाय. तुम्ही सांगता की नका देऊ. मधल्यामध्ये माझी वाट लागली मॅडम. मला नक्की काय करू काही समजत नाही आता. त्यात सरांनी सांगितलंय की काही करून आजच्याच काम झालंच पाहिजे. नेहा कामत, त्या मुलीने बोनसच्या पैशाचा गोळ सगळ्यांसमोर आणून आधीच पंगा घेतलाय माझ्याशी. मग आणि आता तिला ऍडव्हान्स सॅलरी हवी आहे, राईट? ती एवढी मोठी रक्कम. मग मी स्वतःच येऊन देते ना तिला. डोंट वरी, मी येते ऑफिसला आणि बघते काय करायचं ते. हो, तुम्ही या मॅडम. आता हे प्रकरण तुम्हीच हँडल करू शकता. माझी तुझी रे